सुरुवातीला मृग नक्षत्र कोरडे गेल्याने करावी लागलेली दुबारा पेरणी, जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी, नदी नाल्याला आलेला महापूर, खरडून गेलेली शेती, वाहून गेलेली व पिवळे पडलेली पिके, घरात शिरलेले पाणी, झालेली घरांची पडझड, अन्नधान्यांची झालेली नासाडी, अनेकांचे उघड्यावर आलेले संसार यामुळे माहूर तालुक्यातील नागरिकांचे जीवन अस्तव्यस्त झाले आहे। ही व्यथा घेऊन आमदार भीमराव केराम यांनी मुंबई गाठून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या विधानसभा क्षेत्रातील आपदग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे। माहूर, वाई बाजार, वानोळा व सिंदखेड या चारही परिमंडळात संततधार व दणक्याचा पाऊस आल्याने तालुक्याजवळून वाहणारी पैनगंगा नदी व नाल्याला पूर आला। त्यात पिकांसह शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे। आमदार भीमराव केराम यांनी प्रथम अनेक गावात भेटी देऊन झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला। त्यानंतर प्रशासनाला योग्य त्या सूचना करून त्यांनी थेट मुंबई गाठली आणि 14 जुलै रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विधानसभा क्षेत्रातील आपदग्रस्त नागरिकांची व्यथा कथन करून तातडीने मदत देण्याची विनंती केली। आपल्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य ती मदत केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांनी दिल्याची माहिती आमदार भीमराव केराम यांनी विदर्भ न्यूज प्रतिनिधीला दिली। काय म्हणतोस बोल। आपण अतिवृष्टीत झालेल्या नुकसानाची व्यथा मांडल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला काय आश्वासन दिलं या संदर्भात? नाही, मी पहिला आमदार आहे। पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या म्हणजे चेंबरमध्ये पहिल्यांदाच आले त्या दिवशी सभागृहात, बरोबर। त्या दिवशी प्रत्यक्ष त्यांचं स्वागत करून मी माझ्या मतदारसंघातले रितसर पत्र देऊन जे मोठ्या अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही नुकसान झालेले आहे त्याच्यामध्ये शेतीमध्ये वाहून गेलेले आहेत त्याचं आहेच, पण गावामध्ये सुद्धा पाणी करून घराची सुद्धा पडझड झाली ना। या सगळ्या याचं सर्वे करून त्यांना तात्काळ त्या लोकांना बाधित लोकांना त्या ठिकाणी आर्थिक निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीची मागणी केली, बरोबर। दुसऱ्या याच्यामध्ये आपले 4 पोलीस स्टेशन आहे मतदारसंघामध्ये, याच्यामध्ये किनवट आहे, त्याच्यानंतर सिंदखेड आहे, त्याच्यानंतर माहूर आहे आणि इस्लापूर। त्याच्यामध्ये किनवट आणि तुझं जे सिंदखेड जे आहे निजामकालीन आहे ना पोलीस स्टेशन, ते दोन्ही पोलीस स्टेशन असे नादुरुस्त आहेत की त्या ठिकाणी ते बाकीच्या टेम्पररी व्यवस्था त्या पोलिसांना त्या ठिकाणी करून राहावं लागतं ना। आणि मग 4ही पोलीस स्टेशनचे त्या ठिकाणी नव्याने बांधकाम करण्याच्या संबंधाने निधी उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीची एक मागणी मी केली, बरोबर। आणखी दुसरे काही महत्वाचे विषय आहेत त्याच्यामध्ये आणि ताबडतोब शासनाकडे मुख्यमंत्र्याकडे दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब याच्यामध्ये कारवाई करून योग्य ते मदत करण्यात येईल अशा पद्धतीने त्यांनी मला आश्वासन दिलंय। अच्छा, ओके। संजय घोगरेसह अनवर खिकची, विदर्भ न्यूज, माहूर।